हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत अमूला आता या रात्री काय काय अनुभव येतात या घरामध्ये. तर तुम्ही तयार आहात? घाबरू नका जास्ती. म्हणजे आपली अमू तर बेव आहेच, तुम्ही पण आहात मला माहिती आहे. तर बघूयात आपण आता काय नवीन अनुभव अमूला येणार आहेत ते. ओके, चला मग. Stories on Mike. Stories on Mike. Stories on Mike. रात्री अमूला कसलेही वेगळे अनुभव आले नाहीत. जे काही थोडेफार आवाज तिला जाणवले ते तिच्या मनाचे खेळ असावेत, असं तिने स्वतःला समजावलं. पहाटे कोंबडा आरवण्याच्या सवयीने तिला जाग यायची, पण इथे मुंबईत कोंबडा कुठला? खिडकीतून येणारा मंद प्रकाश आणि पक्ष्यांची किलबिलाट तिला जाणवलं. कालच्या धावपळीने आणि मानसिक तणावाने शरीर आंबून गेलं होतं, पण मनात एक नवीन उमेद होती. ती उठली, आंघोळ वगैरे आटपून तिने खोलीवर नजर टाकली. काल रात्री काकूंनी आणलेल्या जेवणाचं पोट भरलेलं असल्याने आणि त्यांच्याच आश्वासन बोलण्याने तिला शांत झोप लागली होती. आता तिला या खोलीत या स्नेहांजलीला आपलंसं करायचं होतं. तिने पदर खोचला आणि साफसफाईच्या कामाला लागली. कोपऱ्यातल्या जाळ्या जळमटांपासून सुरुवात केली. धुळीनं माखलेल्या खिडक्यांच्या काचा पुसताना ती स्वतःशीच बडबडत होती. कुलकर्णी काका तर असं सांगत होते की घर स्वच्छ ठेवायचं, जणू त्यांचं घर म्हणजे काय ताजमहालच आहे. एवढी धूळ साठली आहे की विचारता येत सोड नाही. म्हणे मी कधीही येऊन पाहीन, यायचं तर येऊ देत, मी तर माझ्या परीने सगळं लख्ख ठेवणार आहे. तिनं जमिनीवरची धूळ झाडली, कोपऱ्यात पडलेल्या जुन्या वस्तू नीट लावल्या. खोलीला एक प्रकारचा मोकळा श्वास घेता यावा अशी तिची धडपड होती. काम करता करता तिला आपल्या घराची, आईची आठवण येत होती. आई असती तर तिने एका दिवसात या घराचं रूप पालटून टाकलं असतं, पण आता तिलाच तिची आई आणि ती स्वतः बनायचं होतं. सगळं आवरून झाल्यावर अमुने काल रात्री काकूंनी दिलेल्या डब्याला उरलेली अर्धी भाकरी आणि थोडी भाजी खाल्ली. आता तिला नोकरी शोधायला बाहेर पडायचं होतं. परांजपे आजोबांनी दिलेलं कार्ड तिने आपल्या कापडी पिशवीत जपून ठेवलं होतं. काही अडलं तर त्यांना फोन करायचा असं तिने ठरवलं. ती घराला कुलूप लावून बाहेर पडली. काल भेटलेली सरिता मावशी त्यांच्या अंगणात काहीतरी काम करत होत्या. अमूला बघून त्या हसल्या. काय मग, निघालीस कामावर? हो मावशी, नोकरी शोधायला जाते, अमू म्हणाली. मिळेल बाई मिळेल, मुंबई कुणाला उपाशी ठेवत नाही, फक्त चिकाटी पाहिजे. त्यांनी तिला धीर दिला. दिवसभर अमू वेगवेगळ्या ऑफिसांमध्ये, दुकानांमध्ये नोकरीसाठी फिरली. कुठे तिला अनुभव विचारला जात होता, तर कुठे तिची गावरान भाषा आणि राहणीमान पाहून तिला स्पष्ट नकार मिळत होता. मुंबईत नोकरी मिळवणं हे वाटलं तितकं सोपं नव्हतं. तिच्या लक्षात येऊ लागलं. ऊन आणि सततच्या चालण्याने ती पार थकून गेली होती. पोटात भूक लागली होती, पण खिशात पैसे नसल्याने तिने पाणी पिऊनच वेळ मारून गेली. संध्याकाळ झाली. निराश आणि थकलेल्या अवस्थेत ती स्नेहांजलीकडे परतली. तिने कुलूप उघडलं आणि आत पाऊल टाकलं, आणि तिला काहीतरी वेगळं जाणवलं. तिने सकाळी जिथे वस्तू ठेवल्या होत्या त्या किंचित सरकलेल्या तिला दिसल्या. तिने सकाळी अर्धी खाल्लेली आणि उरलेली भाकरी एका डब्यात ठेवली होती. तो डब्बा उघडा होता आणि त्यातली भाकरी गायब होती. अमूच्या काळजात धस झालं. हे काय, भाकरी कुठे गेली? तिने आजूबाजूला पाहिलं. उंदीर, पण डब्बा तर तिने नीट बंद केला होता. आणि वस्तू कशा सरकल्या? तिला सरिता मावशींचे शब्द आठवले. घर भुताटकीच आहे. तिची पावलं जड झाली. भीतीची एक थंडगार लहर तिच्या पाठीच्या कण्यातून सरकून गेली. ती तशीच थोडा वेळ सुन्न होऊन उभी राहिली. मग तिने स्वतःला सावरलं. नाही नाही, उंदीरच असणार, किंवा मलाच भास होत असेल. मी पाहिलं नसेल, तिने मनाला समजावलं. थोड्या वेळानं कुलकर्णी काकू जेवणाचा डब्बा घेऊन आल्या. त्यांच्याशी बोलताना अमू थोडं नॉर्मल झाली. तिने त्यांना काही सांगितलं नाही. उगाच त्यांना काळजी नको असं तिला वाटलं. काकूंनी आणलेल्या जेवणातली एक भाकरी तिने उद्या सकाळी खाण्यासाठी म्हणून बाजूला काढून ठेवली, एका स्वच्छ फडक्यात गुंडाळून. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आवरून ती नोकरी शोधायला बाहेर पडली. संध्याकाळी परतल्यावर तोच प्रकार. तिने ठेवलेली भाकरी गायब आणि खोलीतल्या काही वस्तू पुन्हा किंचित हललेल्या. आता मात्र अमूची खात्री पटू लागली की काहीतरी गडबड आहे. उंदीर रोज फक्त भाकरीच कशी काय खाईल आणि वस्तू कशी सरकतील? असं 2-4 दिवस रोज घडू लागलं. रोज सकाळी अमू नोकरी शोधायला जायची, थकून भागून संध्याकाळी परतायची आणि तिला तिची भाकरी गायब झालेली असायची.
आणि वस्तूसुद्धा किंचित हललेल्या दिसायच्या. आता तिच्या मनातली भीती थोडी कमी होऊन त्याच्या घरी कुतूहलाने आणि एक अनामिक ओढीने घेतली होती. जर खरंच इथे कोणीतरी असेल तर ते तिला त्रास तर देत नव्हतं, उलट तिची भाकरी खात होतं. म्हणजे त्याला भूक लागत असणार. एके दिवशी अमुने एक धाडसी निर्णय घेतला. तिने ठरवलं की या अदृश्य व्यक्तीशी संवाद साधायचा. त्या रात्री काकूंनी आणलेल्या जेवणातली एक गरमागरम भाकरी तिने बाजूला काढली आणि तिच्यासोबत एका कागदावर पेन्सिलने काहीतरी लिहिलं. तू भूत आहेस का? पण भूतांना कुठे भूक लागते? मला तर खूप भूक लागते. ही आजची ताजी भाकरी तुझ्यासाठी, खाऊन बघ. ती चिठ्ठी आणि भाकरी तिने एका ताटलीत ठेवून खोलीच्या मध्यभागी ठेवली आणि ती झोपी गेली. मनात धाकधूक होतीच, पण एका प्रकारची उत्सुकताही होती. सकाळी उठल्याबरोबर तिचं पहिलं लक्ष त्या ताटलीकडे गेलं. भाकरी तशीच होती. आता हे काय? तिने स्वतःहून भाकरी खायला सांगितली तर खायची नव्हती का? असलं कसलं भूत आहे हे? तिने चिठ्ठी आणि भाकरी डब्यात ठेवली आणि आपली कमल कामाला लागली. हे भूत नक्कीच चांगलं असणार, ती स्वतःची म्हणाली. ते मला कुठे त्रास देत आहे, उलट माझ्याशी मैत्री करायचा प्रयत्न करते. अमूला आता त्या भूताबद्दल एक वेगळीच आपुलकी वाटू लागली होती. तिची सकाळ आज खऱ्या अर्थाने गुड मॉर्निंग झाली होती. त्या भूताने तिची भाकरी खाल्ली नव्हती. तिच्यासाठी ठेवलं होतं का तिला सकाळी आता यावी म्हणून? अमू स्वतःच अंदाज बांधायचा प्रयत्न करत होती. तिला जबरदस्त कुतूहल वाटत होतं. तिची भाकरी नक्की कोण खात होतं? मी याचा शोध लावलाच पाहिजे, तिने मनाशी ठरवलं. पण कसा ते काही अजून तिला सुचलं नव्हतं. काम करत ती आज हाच विचार करत होती. नक्कीच काहीतरी मार्ग मिळेल, तिने ठरवलं. पण या भूताला शोधण्यापेक्षा नोकरी शोधणं जास्त महत्वाचं हो, अमू स्वतःशीच ठामपणे ठरवली. आज काहीही झालं तरी नोकरी मिळवायची आहे. विठुराया, आज तरी काही चांगलं करू दे. कोणाला माझ्यावर दया येऊ दे. माळ कमी, मला काम मिळू दे, तिने प्रार्थना केली. दाराला कुलूप लावलं आणि नोकरी शोधायला निघाली. कोण असेल बरं हा भाकरी चोर? तुम्हाला काही अंदाज येतोय का? नक्की अमूला वाटतं तसं कोणी भूत आहे की खरंच कोणी चोर आहे? आज कोण आहे ते भाकरी खाणार बघायला संध्याकाळी अमू घरी लवकर आली. तिने भाकरी ठेवली, त्यासोबत एक नोट लिहून ठेवली होती. तू तर भूत आहेस, तुला कुठे भूक लागते, पण मला तर खूप भूक लागते. अमू डब्बा उघडते. भाकरी तशीच होती, पण त्या चिठ्ठीवर तिच्या अक्षरांच्या खाली एक लहानसं वाकडं तिकडं काढलेलं स्माइलीचं चित्र होतं. अमूच्या तोंडून आश्चर्याचा एक हलकासा उद्गार बाहेर पडला. तिने ती चिठ्ठी उचलून पाहिली. खरंच कुणीतरी तिच्या चिठ्ठीला उत्तर दिलं होतं आणि भाकरी खाल्ली नव्हती. तिच्या चेहऱ्यावर नकळत एक हसू उमटलं. भीती कुठल्या कुठे पळून गेली होती. ती रात्री जेवून झोपली. सकाळची किरणं स्नेहांजलीच्या धुळकट खिडकीतून आत डोकावली तेव्हा अमूच्या चेहऱ्यावर एक निरागस हसू होतं. भूतानं भाकरी न खाता फक्त स्माइली काढून दिलेला प्रतिसाद तिच्यासाठी खूप महत्वाचा होता. म्हणजे आता मला रोज दोन्ही वेळेला पोटभर भाकरी खायला मिळणार, हा विचारच तिला सुखावून गेला. गावाकडं आई म्हणायची अन्न हे पूर्ण ब्रह्म, आणि आता या अनोळखी शहरात तिला त्या पूर्ण ब्रह्माची किंमत खऱ्या अर्थाने कळत होती. तिच्या अदृश्य मित्राने तिची विनंती ऐकली होती. यापेक्षा आनंदाची गोष्ट तिच्यासाठी दुसरी नव्हती. तिने आवरलं. काल रात्री काकूंनी आणलेल्या जेवणातील भाकरी आणि भाजी पोटभर खाल्ली. आज तिला खूप उत्साही वाटत होतं. नोकरी शोधायला बाहेर पडण्यापूर्वी तिने कालच्या चिठ्ठीखाली एक नवीन नोट लिहिली. माझी विनंती ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आणि एक स्माइली. आणि काल रात्री तिने तिच्या कापडी पिशवीच्या एका कोपऱ्यात जपून ठेवलेलं एक छोटंसं चॉकलेट, जे तिला एकदा एका ऑफिसात चौकशीला गेल्यावर तिथल्या दयाळू शिपायाने दिलं होतं, त्या चिठ्ठीसोबत ठेवलं. जाता जाता तिला एक नवीन प्रश्न सुचला. तिने खाली लिहिलं, एक विचारू, तू कोण आहेस, मुलगा की मुलगी? ती चिठ्ठी आणि चॉकलेट डब्यात ठेवून ती बाहेर पडली. आज तिचा पाय तिला अधिकच हलका वाटत होता. जणू काही तिच्यासोबत कोणीतरी अदृश्य शक्ती चालत होती. दिवसभर ती नेहमीप्रमाणे नोकरीसाठी फिरली. काही ठिकाणी नकार पचवले, पण आज तिच्या मनात त्याचा फारसा परिणाम काही झाला नाही. तिला संध्याकाळ होण्याची आणि आपल्या मित्राचा प्रतिसाद बघण्याची ओढ लागली होती. कधीतरी गुणगुणावी तशी ती ओठातल्या ओठात एक ओळ घोळत होती. तू जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा. का कुणास ठाऊक, पण तिला तो साया म्हणजे तिचा अदृश्य मित्रच वाटत होता. संध्याकाळी दमून भागून ती स्नेहांजली परतली. नेहमीप्रमाणे दार उघडून आत जाताना तिच्या काळजात एक वेगळीच धाकधूक होती. भीतीची नव्हे तर उत्सुकतेची. तिने खोलीच्या मध्यभागी ठेवलेल्या डब्याकडे पाहिलं. चॉकलेट गायब झालं होतं आणि चिठ्ठीवर तिच्या प्रश्नाचं खाली एक उत्तर होतं. तुला काय वाटतं? अमू क्षणभर विचारात पडली. काय वाटतं, तिने विचार केला.
हा कोणीतरी खूप समजूतदार असावा. माझी भाकरीची अडचण त्याने लगेच ओळखली आणि मी ठेवलेलं चॉकलेटही घेतलं. इतकं शांतपणे, समजूतदारपणे वागणारी नक्कीच मुलगी असणार. तिला कुठेतरी खात्रीच पटली. तिला खूप बरं वाटलं. खोलीत दुसरी कोणीतरी मुलगी तिच्यासारखीच तिच्यासोबत राहते ही कल्पनाच तिला दिलासा देऊन गेली. कदाचित ती सुद्धा तिच्यासारखीच एकटी असेल, घाबरलेली असेल. त्या रात्री जेवण झाल्यावर तिने पुन्हा एक चिठ्ठी लिहिली. मला वाटतं तू नक्कीच मुलगी असणार. इतकी समजूतदार आहेस ना तू. आणि बाजूला एक स्माइली. दुसऱ्या दिवशी तिला त्या चिठ्ठीखाली पुन्हा एक हसरं स्माइलीचं चिन्ह काढलेलं दिसलं. अमुचा अंदाज खरा ठरला होता असं तिला वाटलं. आता त्यांच्यात एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला होता. अमुनं पुढच्या चिठ्ठीत विचारलं, आपण मैत्रिणी झालो आहोत, मग तुझं नाव काय आहे? संध्याकाळी उत्तर आलं, तूच ठेव ना तुझ्या आवडीचं नाव. अमुला खूप आनंद झाला. माझ्या आवडीचं नाव. ती विचार करू लागली. काय नाव ठेवावं बरं? काहीतरी खास, जे त्यांच्या या अनोख्या मैत्रीला साजेसं असेल. तिला तिची गावातली मैत्रीण मैना आठवली. पण हे नाव शहरी वाटत नव्हतं. मग तिला वाटलं, हा तिचा एक गुप्त मित्र आहे, जो तिला दिसत नाही पण तिची सोबत करतो. साथी नाही, ते पण नाही. मग एकदम तिच्या मनात एक नाव आलं, फ्रेंड. कारण ती तिची मैत्रीण होती, संकटात साथ देणारी, आणि फ्रेंड हे नाव तिच्या मनात पक्क बसलं. त्या रात्री तिने चिठ्ठी लिहिली, मी तुझं नाव फ्रेंड ठेवू का? कारण तू खरंच माझी खूप चांगली मैत्रीण झाली आहेस. आवडलं का तुला हे नाव? दुसऱ्या दिवशी सकाळी त्या चिठ्ठीखाली फ्रेंड असं सुंदर अक्षरात लिहिलेलं तिला दिसलं आणि बाजूला एक मोठं स्माइली. अमुच्या आनंदाला पारच उरला नाही. आता तिला स्नेहांजली अजिबात भयान वाटत नव्हतं. उलट ते घर तिला आपल्या हक्काचं, तिच्या आणि तिच्या अदृश्य फ्रेंड नावाच्या मैत्रिणीचं गुप्त ठिकाण वाटू लागलं होतं. ती दिवसभर तिच्याशी मनातल्या मनात गप्पा करायची. तिला आपल्या दिवसातल्या घडामोडी सांगायची आणि संध्याकाळी तिच्या प्रतिसादाची वाट बघायची. त्यांच्या शब्दांशिवाय एक अनोखं नातं फुलत होतं, जे फक्त त्या दोघांनाच माहीत होतं. किंवा कदाचित फक्त अमुलाच तसं वाटत होतं. पण त्या नात्यानं अमुला मुंबईत जगण्यासाठी एक नवीन वेगळं बळ, एक नवीन उमेद दिली होती. हाय फ्रेंड्स, तर मग तुम्हाला काय वाटतं? कोण असेल बरं ही अमुची नवीन झालेली फ्रेंड? खरंच भूत आहे की काही अजून आहे? हा सस्पेन्स पुढच्या भागात आपण उलगडूयात. आणि नक्कीच तुम्हाला हा सस्पेन्स काय आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता लागलेली असणार आहे, याची मला खात्री आहे. तर पुढचा भाग आपण नक्की हे एक्सप्लोअर करूयात. त्याच्यासाठी तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि नोटिफिकेशन्स ऑन ठेवा. तेव्हा जे हा नवीन भाग आला की तुम्हाला लगेच कळेल आणि मग तुम्हाला काय सस्पेन्स आहे ते पण उलगडेल. ठीक आहे, चला तर मग. आणि आजचा भाग कसा वाटला ते मला सांगायला विसरू नका. तुमच्या चेहऱ्यावर पण त्या भूतानी किंवा अमुच्या फ्रेंडनी स्माईल आणली का हे मला नक्की सांगा. चला तर मग, बाय. भेटूया पुढच्या भागामध्ये. टाटा. Stories on Mike. Stories on Mike.